बाबांची आज्ञा आणि लगबगीने पातळ गुन्हा काढतात आणि या मृत्यूलोकी प्रवेश आणि याला जर कोणतं कारण तर कुठंतरी मनाचं मनोरंजन व्हावं, कुठंतरी आनंद लुटावा, हा एकच उद्देश. हे उंच उंच पर्वत नाही, गगनचुंबन आयुष्य कुठंतरी आमचं मन मोहित करण्यासाठी चालतं. एवढंच नाही तर या धडी मातेचं जर का पाहिलं तर हा हिरवा चारा पाहून माझ्या मने असा भास निर्माण होतो की धडी मातेने हिरवा शालू परिधान केला आणि त्याच्यावर असलेली छोटी मोठी रांग कोणीतरी नक्षीकारानं उमटवण्याचा प्रयत्न केला. एका बाजूने वाद असणारा कळकळ झाला आणि दुसऱ्या बाजूने वाद असणारा झुळझुळ वाला. आमचं मन कुठंतरी प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न. एवढंच नाही तर समोरच्या डोंगर माथ्यावर जर का पाहिलं तर पाणी कोसळताना नजरेत मने विचार बाबत की तिथपर्यंत जातो आणि आपल्या उंचीने त्यात पाणी पण हे करणं योग्य नाही. कारण तेच पाणी वाहते ना, तेच पाणी कुठेतरी वेडी वाकडे वळले की तेच पाणी आमच्या पायापर्यंत. आणि माझं मन मला सांगलं की या पाण्याचा थेंब आपल्या शरीरावर उडवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न कशाला करूनच पाहूया. शरीरावर पडले एकसारखे शहारे निर्माण, एकसारखे शहारे निर्माण. आज निसर्गाच्या सानिध्यात आणि माझं मन मला सांगितलं की या निसर्गाचा त्याग करून जाऊ एकच थांबावं. जणू काही या निसर्गावर आमचं प्रेमच नसतं. भूमातेने भूमंडाची, भूमंडाने भूमंड, फळांनी फुलांची, फुलांनी फळांची आणि आमचं प्रेम चाललंय या निसर्गाशी. खरं ही सारी सावत्र कशाची तर वसंत ऋतू आला. वसंत ऋतू आला, वसंत ऋतू वसुंधरेला हसवायला सजवीत नटवीत लावण्याला आला वसंत ऋतू. रसरंगाची करीत उधळण, मधुगंधाची करीत चिंतन, चैतन्याच्या बुद्धीच्या माळा रसिक राजपाट, वृक्षलतांचे देहा बनवून फुला फुलांतून अमृत वना वनात गाऊ लागल्या पंचमात